हरिओम. मी दीक्षा वीरा पाटील, कामोठे उपासना केंद्र. मी लहानपणापासूनच बापू परिवारात आहे, कारण की माझे आई वडील दोघेही बापू परिवारात होते. मी आत्ता 11वी सायन्समध्ये शिकत आहे, भारतीय विद्यापीठ बेलापूर या कॉलेजमध्ये. आपल्याला अनेक अनुभव येत असतात बापूचे दररोजच्या आयुष्यात. त्यातलाच मी एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. आमच्या कॉलेजमध्ये आत्ताच मागच्या महिन्यात एक कथाकथन स्पर्धा झाली. स्पर्धेत नाव द्यायची खूप इच्छा होती, पण नवीन कॉलेज तर पहिलंच हे होतं ना, 11वीत असल्यामुळे कॉलेज, नवीन शिक्षक, ह्या सगळ्याची थोडी भीती होती. पण बापूचं नाव घेतलं, नाव दिलं. आता नाव दिलंय म्हणल्यावर कथा तर शोधावी लागणार. मला अशी कथा पाहिजे होती जी युनिक असेल आणि खास म्हणजे महाभारतातली असेल. मग स्पर्धेच्या 2 दिवस आधी आम्हाला सुट्टी होती. मग मी सुट्टीत कथा शोधण्याच्या प्रयत्नात सुरुवात केली. तर पहिल्या दिवशी खूप कथा ऐकल्या, खूप कथा वाचल्या, गुगल, यूट्यूब सगळ्यावरून कथा शोधल्या, पण भेटल्या नाहीत. दुसऱ्या दिवशीही तेच प्रयत्न चालू केले, पण दुसऱ्या दिवशीही काही भेटल्या नाहीत. मग संध्याकाळी बापूंना मनापासून प्रार्थना केली की बापू, नाव द्यायला जसं भाग पाडलंय तशी आता कथाही तुम्हीच शोधून द्यायची, असं म्हटल्याने मी अभ्यास करत होते. तेव्हा माझे पप्पा आपला हरिओम फ्रेंड्स ग्रुप बघत होते. तिथे एक कथा आली होती, यक्षप्रश्न म्हणून. तर मग आम्ही ते व्हिडिओ ऐकला. तो यक्षप्रश्न मला अतिशय आवडला आणि मी ठरवलं की आपण हेच बोलायचं. आणि बापूला खूप खूप थँक्यू म्हणले की इतकी छान मला कथा शोधून दिली. मी दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये ही कथा बोलली. माझं सिलेक्शन झालं व मला पुन्हा एकदा सर्वांसमोर ती कथा बोलण्याची संधी भेटली. कथा सर्वांना आवडली. सर्व शिक्षक, मित्रमैत्रिणी यांनी माझे कौतुक केले. शिक्षकही मला ओळखू लागले. शेवटी संध्याकाळी घरी येऊन बापूंना थँक्यू म्हणले की तुमच्यामुळे नवीन कॉलेजमध्ये माझी एक नवीन ओळख निर्माण झाली. आणि खूप खूप थँक्यू बापू, कारण की एवढी छान कथा शोधून दिली. बापूला आपण फक्त मनापासून प्रार्थना केली की बापू लगेच द्यायला तयार असतो. उलट बापू तर द्यायलाच तयार असतो, आपण फक्त मागायची असते. हरिओम. श्रीराम. अंबाज्ञ.